नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी रिव्हिजन सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओजमध्ये आपण ऑगस्ट 2023 मधील ज्या काही घटना घडलेल्या आहेत, घडामोडी घडलेल्या आहेत, त्या सर्व एक्झाम ओरिएंटेड या घटना मी ते कव्हर केलेला आहे। चला तर सुरुवात करूया। इथे पहिला मुद्दा इथे समान नागरी कायद्याचा दिलेला आहे यूसीसीचा, तर त्या संदर्भात पाहूया। पहिल्यांदा आपण यूसीसीचा उगम कुठनं होतो, त्याची गरज काय आहे, यूसीसीची कोणत्या कलमाने यूसीसी लागू केली जाते, कुठे लागू आहे, सध्या कार्य काय आहे। चला तर पाहूया। उगम यूसीसीचे मूळ ब्रिटिश भारतातील आहे मित्रांनो, ब्रिटिश भारतातील मूळ आहे। गरज बघा काय आहे, तर देशातील विविध समुदायांसाठी विविध कायदे या दुहेरी प्रणालीसह देश चालू शकत नसल्यामुळे ही यूसीसीची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणातून असं वक्तव्य केलेलं होतं। तर कलम बघा, डीपीएसपी अंतर्गत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 44 आहे आणि त्या 44 नुसार यूसीसी लागू केली जाते। तर बघा सध्या लागू आहे गोवा, हे एकमेव स्टेट आहे जिथे की यूसीसी लागू आहे। याचं कार्य काय आहे, तर बघा यूसीसी संपूर्ण राष्ट्रासाठी म्हणजे सर्व धार्मिक समुदायासह त्यांच्या विवाह हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, घटस्फोट, वारसा, दत्तक इत्यादी वैयक्तिक बाबीसाठी एक समान कायदा करेल असं सांगितलं जातं। तर बघा इथे यूसीसीचा मुद्दा करंट अफेअर्समध्ये होता, पण एक्झाममध्ये येण्यासारखं त्यामध्ये काही नव्हतं, त्यामुळे मी यूसीसीचं इथं बॅकग्राऊंडच घेतलेला आहे। इथे बघा दुसरा मुद्दा आहे इथे करंट अफेअर्सचा, सॉलिसिटर जनरल, सध्याचे सॉलिसिटर जनरल हे तुषार मेहता आहेत। तर बघा 2018 पासून यांची नेमणूक झाली होती, पण यांना पुनर नेमणूक केलेली आहे, यांचा कार्यकाळ वाढून दिलेला आहे। तर बघा इथे मी सर्वांचं महान्यायवादी, सॉलिसिटर जनरल आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल या तिघांचं पण इथे मी कव्हर केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला इथेच या तिघांची पण अपॉइंटमेंट किंवा कोण आहेत किंवा काय आहेत हे इथेच तुम्हाला कव्हर झालं पाहिजे, त्यामुळे मी तिघांचं पण इथं कम्पॅरेटिव्हली घेतलेलं आहे। तर बघा महान्यायवादी, अटर्नी जनरल, देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून ते कार्य करतात, त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात। कलम 76 नुसार हे घटनात्मक पद आहे मित्रांनो, कलम 76 नुसार महान्यायवादीची नेमणूक केली जाते। तर बघा सध्या कोण आहेत, तर आर व्यंकटरमणी म्हणजे के वेणुगोपाल यांची जागा त्यांनी घेतलेली आहे। आणि संसदेत आता हे बघा यांना काय अधिकार आहेत, तर संसदेत ते भाग घेतात पण त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही मित्रांनो। इथे बघा सॉलिसिटर जनरल आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल या दोघांचं काय काम असतं बघा, तर सॉलिसिटर जनरल हे देशातील द्वितीय सर्वोच्च कायदा अधिकारी असतात मित्रांनो। प्रथम कायदा अधिकारी कोण, तर महान्यायवादी, द्वितीय सर्वोच्च कायदा अधिकारी सॉलिसिटर जनरल। तर बघा यांची नेमणूक पीएम च्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ नियुक्त समिती असते, तर ते पीएमच्या अध्यक्षतेखाली सॉलिसिटर जनरलची नेमणूक केली जाते। हे एक वैधानिक पद आहे मित्रांनो, वैधानिक पद। अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पण वैधानिकच पद आहे आणि घटनात्मक पद एकच आहे, महान्यायवादी। बाकीचे सॉलिसिटर जनरल आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल दोन्ही पद वैधानिक पद आहेत मित्रांनो। तर यांना जे अधिकार आहेत, तर बघा यांना संसदेत भाग घेण्याचा पण आणि मतदान करण्याचा पण अधिकार नाही, फक्त महान्यायवादी यांना संसदेत भाग घेण्याचा अधिकार आहे पण मतदान करू शकत नाहीत, आणि या दोघांना तर संसदेत भाग व मतदान या दोन्हीचा पण अधिकार नाही। तर इथे करंट मुद्दा असा आहे की तुषार मेहता यांना कार्यकाळ वाढून दिलेला आहे 2026 पर्यंतचा सॉलिसिटर जनरल म्हणून। तर बघा आता ईडीच्या संदर्भात इथे पाहूया, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजे सक्तवसुली संचालनालय। तर ईडीच्या संदर्भात आपण बघूया, लॉंग फॉर्म काय, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट। यांचं कार्य काय बघा, तर मनी लॉन्ड्रिंग व परकीय चलन या कायद्यांचे उल्लंघन या गुन्ह्याबाबत तपास करणे। मनी लॉन्ड्रिंगचे जे कायदे आहेत आणि परकीय चलनाचे जे कायदे आहेत यांचं जे गुन्ह्यासंदर्भात यांचा तपास करणं हे यांचं कार्य आहे। कोणत्या खात्या अंतर्गत ईडी काम करते, तर बघा वित्त मंत्रालयाअंतर्गत महसूल विभागाच्या अखत्यारीत ईडी कार्य करत असते। याचं मुख्यालय बघा, मुख्यालय आहे नवी दिल्लीला आहे, आणि जे 5 प्रादेशिक कार्यालय आहेत जे की महाराष्ट्रामध्ये मुंबई येथे एक प्रादेशिक कार्यालय आहे ईडीचं। करंट मुद्दा हा इथे आहे, संजय कुमार मिश्रा हे एक संचालक पदी ईडीच्या संचालक पदी आहेत। नेमणूक कोण करतं संचालक पदीचं, तर केंद्र सरकार। एक निवड समितीची शिफारस असते, त्या निवड समितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार या ईडीच्या संचालकांची अपॉइंटमेंट करतात। तर बघा ओडिशा सरकारने त्यांच्या भाषेसंदर्भात एक ठराव पारित केलेला होता, तर तिथे कुई भाषा बोलली जाते। कोणत्या जमातीद्वारे बोलली जाते, तर कंदा किंवा कोंड जमातीद्वारे ही कुई भाषा बोलली जाते, आणि यांचा 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केलेला आहे। 12 शेड्यूल आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये, तर 8व्या शेड्यूलमध्ये भाषाचा उल्लेख आहे। तर बघा सध्या 22 भाषा आहेत। तर बघा ओडिशा सरकारचा प्रस्ताव अशा कुई भाषेचा 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याबाबतचा आहे।
तर इथे बघा जागतिक घडामोडी आपण पाहूया. इथे अण्वस्त्र साठा दिलेला आहे. सिप्रीन म्हणजे स्वीडनमध्ये एक सिप्री इन्स्टिट्यूट आहे. तर सिप्रीन 2023 मध्ये अहवाल दिलेला आहे की सर्वाधिक अण्वस्त्र साठा कुठे आहे आणि सर्वाधिक तैनात अण्वस्त्रे कुठे आहेत. तर बघा अण्वस्त्र साठा बघा रशिया, अमेरिका आणि चीन. सर्वाधिक अण्वस्त्र साठा जर विचार केला तर रशियामध्ये आहे, त्यानंतर अमेरिकामध्ये आहे, त्यानंतर चीनमध्ये आहे. इथे बघा मित्रांनो सर्वाधिक तैनात अण्वस्त्रे कुठे आहेत. तर 1 नंबरला अमेरिका आहे, 2 नंबरला रशिया आहे आणि 3 नंबरला फ्रान्स आहे. तर आपल्या भारताकडे अण्वस्त्र म्हणजे अणुबॉम्बची संख्या किती आहे तर 164 आहे. आपल्यापेक्षा जास्त पाकिस्तानकडे 170 अणुबॉम्ब आहेत असं मानलं जातं. तर इथे काही शहरांची नावे दिलेली आहेत. जगातील अनुकूल शहरे म्हणजे राहण्यायोग्य अनुकूल शहरे किंवा प्रतिकूल शहरे इथे दिलेली आहेत. तर बघा आणि आपल्या भारत देशामध्ये जगातील प्रतिकूल शहराच्या यादीत आपल्या भारत देशांचे मुंबई आणि दिल्लीचं पण नाव आहे. तर बघा जगातील अनुकूल शहरे हे टोरंटो म्हणजे कॅनडामधील अनुकूल शहर सर्वात अनुकूल शहर मानलं जातं. त्यानंतर सिडनी आणि 3 नंबरचा आहे एडिनबर्ग. तर जगातील सर्वात प्रतिकूल शहरामध्ये बघा तर 11 हे घानामधील आहे. दुसरा आहे मोरक्को आणि तिसऱ्या क्रमांकाचा आपलं मुंबई येते मित्रांनो आणि 6व्या क्रमांकाची दिल्ली. म्हणजे जगातील प्रतिकूल शहराच्या यादीमध्ये आपलं मुंबई आणि दिल्ली ही 2 शहरे आलेली आहेत. आता भारतीय रेल्वे संदर्भात एक पाहूयात. तर भारतीय रेल्वेंनी एक ऊर्जा संदर्भात एक त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि भारत आणि अमेरिका यांच्या संदर्भात हरित तंत्रज्ञानासाठी एक त्यांनी ॲग्रीमेंट म्हणजे करार पण केलेला आहे. 2030 पर्यंत यांनी काय उद्दिष्ट ठेवलेलं आहे की निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक बनणे एक भारतीय रेल्वे उद्दिष्टाचं एक लक्ष्य आहे. पुढे इथं असा मुद्दा आहे श्री नरेंद्र मोदी यांना इथे बघा करंटचा मुद्दा हा आहे. इथे नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द नाईल हा इजिप्तचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी श्री नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तर हा मुद्दा याची थोडी पार्श्वभूमी बघूया. 26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुणे म्हणून अब्देल फताह अल सिसी म्हणजे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलेलं होतं. आणि सप्टेंबर 2023 मध्ये जी काही G20 शिखर परिषद झाली दिल्लीमध्ये ते पहिल्यांदाच भारतामध्ये म्हणजे भरवण्यात आलेली होती आणि अतिथी देश म्हणूनही इजिप्तला निमंत्रित केलेलं होतं. आता श्री नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द नाईल या सन्मानाने सन्मानित करण्यात आलेलं आहे. इथे लक्षात घ्या इजिप्तमध्ये सर्वात मोठी म्हणजे जगातील सर्वात लांब नदी आणि इजिप्तची जीवनवाहिनी असंही म्हणतात. तर बघा नाईल नदी आहे त्यामुळे ऑर्डर ऑफ द नाईल असा पुरस्कार म्हणजे हा लक्षात जर ठेवायचा असेल तर इजिप्त नाईल हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता बघा इथे रेमिटन्सचा विषय आलेला आहे वित्त प्रेषण. आता रेमिटन्स काय आहे तर बाहेरील म्हणजे आता समजा भारतातील काही व्यक्ती आहेत ते अमेरिकेमध्ये राहतात म्हणजे परदेशी राहतात. त्या लोकांनी जर इकडे पैसे पाठवलं तर त्याला रेमिटन्स असं म्हणतात. म्हणजे परदेशामध्ये राहणारी व्यक्ती भारतीय परदेशामधील राहणारी व्यक्ती त्यांनी मायदेशीमध्ये स्वतःच्या मायदेशीमध्ये किंवा स्वतःच्या मित्रांना किंवा घरी जर पैसे पाठवले तर त्याला एक रेमिटन्स म्हणतात. तर बघा आपल्या भारत देशामध्ये हा रेमिटन्स उत्पन्न व परकीय चलनाचा एक महत्त्वाचा स्रोत मानला जातो मित्रांनो. उत्पन्न व परकीय चलनाचा महत्त्वाचा स्रोत आपण मानतो. तर 2022 नुसार प्राप्त करणारे देश सर्वात जास्त रेमिटन्स प्राप्त करणारे देश यामध्ये भारत 1 नंबरवर आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. दुसरा आहे मेक्सिको, तिसरा आहे चायना, चौथा आहे फिलिपिन्स आणि 5वा आहे पाकिस्तान. पुढे पाहूया. आता इथे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2023 आहे. आता हा रिपोर्ट कोण देतं तर WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नुसार ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट हा प्रकाशित करण्यात येतो. तर बघा यामध्ये अव्वल देश बघा आणि तळातील देश पाहूया. अव्वल देशामध्ये बघा आईसलँड सलग 14व्या वर्षी प्रथम आहे मित्रांनो अव्वल देश ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये. दुसरा आहे नॉर्वे, तिसरा आहे फिनलँड आणि चौथा आहे न्यूझीलंड. तर बघा भारताची रँकिंग पण इथे आपण पाहूया. अफगाणिस्तान सर्वात तळातील देश आहे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये 40.5% आहे. त्यानंतर 4 आहे, 3 अल्जेरिया आहे, 4 इराण आहे, 5 पाक आहे. आता भारतामध्ये बघूया 146 देशामध्ये ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आलेला होता. तर भारताला गुण आहेत 64.3 आणि रँकिंग आहे 127. तर 2022 मध्ये 135 होते तर सुधारलेली आहे 127 वरती आहे. तर 2006 पासून हा ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट हा प्रसिद्ध करण्यात येतो WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे. या 4 आयामद्वारे हा ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात येतो. त्यामध्ये आरोग्य आहे, शिक्षण आहे, आर्थिक आणि राजकीय आहे. तर आर्थिक व राजकीय सक्षमीकरण महिलांचं यामध्ये महत्त्वाचं आहे. तर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट हा कसा मोजतात तर 0 ते 1 दरम्यान मोजतात. 0 जर पकडलं तर पूर्ण असमानता आहे आणि
एक काय इंडिकेट करतं, काय दर्शवतं, तर पूर्ण लिंग समानता दर्शवत असतं मित्रांनो. इथे बघा, आता समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा देश, तर पहिला देश आहे तर 2001 जगातील पहिला देश आहे नेदरलँड. इथे मुद्दा असा आहे की करंटचा मुद्दा आहे हा आहे इथे मध्य युरोपीय पहिला देश एस्टोनिया आहे. युरोपीय जगातील पहिला देश नेदरलँड. तर बघा भारताच्या संदर्भात ही स्थिती काय आहे पाहूया. तर भारतात समलैंगिक विवाहाला मान्यता नाही मित्रांनो, पण भारताने IPC म्हणजे इंडियन पिनल कोड 377 अन्वये समलैंगिकतेचे निर्गुणेगारीकरण केलेलं आहे. तर बघा, आणि या IPC 377 वरती आयोगाने क्वेश्चन्स पण विचारलेला आहे, जे की न्यूजमध्ये चर्चित होता पाठीमागे. इथे ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स 2023 इथे दिलेला आहे. तर राहण्यासाठी चांगली शहरे आणि तळातील राहण्यायोग्य शहरे इथे आपण दिलेलं आहे. तर बघा, राहण्यासाठी चांगली शहरे कोणता रँकिंगमध्ये कोण आहे, तर व्हिएन्ना ऑस्ट्रेलियामध्ये आहे, 1 नंबरवर आहे. कोपनहेगन डेन्मार्क, मेलबर्न 3 आणि सिडनी 14 क्रमांकाचे ऑस्ट्रेलियामध्ये. तळातील राहण्यायोग्य शहर म्हणजे सर्वात खालील तर आहे तर दमास्कस, हे सिरियामध्ये आहे मित्रांनो. 173 देशामध्ये हा सर्वे केलेला होता, तर 173वा देश सिरियामध्ये दमास्कस हा आहे. त्रिपोली आहे दुसरा, जे की लिबियामध्ये आहे, 172वा. पुन्हा अल्जेरियस 171 आहे. 170वा नायजेरियामध्ये लागोस हा देश हे शहर आहे. तर पाकमध्ये कराची 169 आहे शहर. भारतातील स्थिती पाहूया. तर भारतातील नवी दिल्ली व मुंबई 141व्या स्थानावरती आहेत मित्रांनो. आता हा एक दहशतवादी आहे साजिद मीर. तर बघा, हा दहशतवादी काय आहे, तर मुंबईमध्ये 26/11 हल्ला झाला होता, तर यामध्ये त्याची भूमिका होती. आणि पाकिस्तानमध्ये जे काही लष्कर-ए-तोयबा ही संघटना आहे, तर याचा तो म्होरक्या आहे. तर भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादापैकी एक म्हणून हा साजिद मीर म्हणून कन्सिडर केला जातो. आणि याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रसंघ चीनने रोखले आहे मित्रांनो, चीनने. तर इथे बघा, अमेरिका आणि भारत युनायटेड नेशनमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये या व्यक्तीला साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण या प्रस्तावाला चीनने रोखलेला आहे. बघा, भारतात आता इथे विषय आहे WHO चा. तर तुम्ही जे खोकल्याचं औषध घेता, निकृष्ट खोकल्याचं औषध उत्पादनासाठी WHO एक चेतावणी दिलेली आहे WHOने. तर यामध्ये काय, तर तुम्ही जे खोकल्याचं औषध असतं, तर त्यामध्ये डायइथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल चे हाय लेवल असते, आणि हा एक गोड पदार्थ असतो, तुम्हाला चवीला गोड थोडा लागतो. तर तो काय असतो, तर डायइथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल असतो. तर तो स्वस्त असतो, तर तशाच्या ऐवजी वापरतो बघा. तर बघा, ग्लिसरीन व प्रोपिलिन ग्लायकॉल हे महाग कंटेंट असतात, ग्लिसरीन व प्रोपिलिन ग्लायकॉल. तर या महाग कंटेंटच्या ला पर्याय म्हणून स्वस्त कंटेंट म्हणजे डायइथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल हे स्वस्त कंटेंट, आणि याची जर उच्च पातळी झाली किंवा याचा जर आता एक सॉल्व्हंट म्हणून वापरतात, म्हणजे त्या पदार्थामध्ये जास्त प्रमाण असतं सॉल्व्हंट म्हणून. सोल्यूट आणि सॉल्व्हंट आणि सोल्युशन, सोल्यूट, सॉल्व्हंट आणि सोल्युशन. सोल्युशनमध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे हे डायइथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल जर ॲज अ सॉल्व्हंट म्हणून जर यूज केला असेल, तर ते घातकच ठरू शकतं. काही लोक गोड लागतं आणि ते नशा म्हणून पण काही लोक यूज करत असतात या खोकल्याच्या औषधाला, ते चुकीचंच आहे मित्रांनो. तर ग्लिसरीन व प्रोपिलिन ग्लायकॉल हे महाग असतं, आणि याला पर्याय म्हणून डायइथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल हे पदार्थ जास्त वापरायला लागले. त्यामुळे WHOने एक चेतावणी दिलेली आहे. पुढे पाहूया. आता SCO शिखर परिषद भरलेली होती 2023 मध्ये. जे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आहे, ही शिखर परिषद पहिल्यांदाच आभासी पद्धतीने पार पाडली मित्रांनो. तर 2024 यामध्ये करंटचा मुद्दा असा आहे, तर 2024 हे वर्ष SCO पर्यावरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर SCO पर्यावरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं वर्ष कोणतं आहे, तर 2024 आहे. आणि यामध्ये तर या शिखर परिषदेमध्ये वाराणसी म्हणजे SCOची शांघाय कोऑपरेशनची पहिली पर्यटन व सांस्कृतिक राजधानी म्हणून जर घोषित केली आहे, तर ते भारतामधील वाराणसी हे शहर. तर यावरती ऑलरेडी क्वेश्चन्स आयोगाने विचारलेला आहे ऑलरेडी वाराणसीवरती. SCOची पहिली पर्यटन व सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित कोणती केलेली आहे, तर वाराणसी. यावरती क्वेश्चन आलेला आहे. तर SCO आपण संदर्भ पाहूया, खूप वेळेस क्वेश्चन आलेला आहे. तर स्थापना आहे 15 जून 2001ची. सचिवालय आहे बीजिंग, यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. SCOचं बीजिंग चायनामध्ये, चीनमध्ये याचं सचिवालय आहे. तर उद्देश काय आहे बघा, तर सदस्य देशामध्ये शांतता, सुरक्षा व स्थिरता आणणे हे SCOचं उद्दिष्ट आहे. तर या संदर्भात आपण पाहूया. लोकसंख्या बघा, जगाच्या 40% लोकसंख्या या SCO मध्ये आहे, आणि जागतिक GDPचा हिस्सा 20% जागतिक GDPचा हिस्सा एक कव्हर करते.
ऑर्गनायझेशन. तर बघा इथे मुद्दा आहे इराण. आधी 8 सदस्य होते आणि 9वा सदस्य SCOचा इराण आहे आणि तो अधिकृतपणे या इथे करंटचा मुद्दा असा आहे की जो SCOचा 9वा सदस्य आहे इराण हा अधिकृतपणे या SCO 2023च्या समिटला किंवा शिखर परिषदेला अधिकृतपणे सामील झाला होता. आता बजेंद्र नवनीत करंटचा मुद्दा आहे, हे IMP आहेत. तर WTO मध्ये जे भारताचे राजदूत आहेत यांचा काळ वाढवलेला आहे 9 महिन्यांनी. WTO मध्ये भारताचे राजदूत म्हणून काम करतात WTO मध्ये बजेंद्र नवनीत. तर WTO संदर्भात आपण इथे पाहूयात. याची स्थापना आहे 1 जानेवारी 1995 ला. खूप वेळेस क्वेश्चन येतो. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे. सदस्य आहेत 164 अफगाणिस्तान. हा पण यावरती क्वेश्चन ऑलरेडी आलेला आहे. 164 देश कोणता, तर अफगाणिस्तान. सध्या महासंचालक पाहूयात, यावरती पण क्वेश्चन येतो महासंचालक वरती. तर नगोजी ओकोंजो आयविक हे बघा पहिली महिला व पहिल्या आफ्रिकन महिला व्यक्ती ठरल्या आहेत नगोजी ओकोंजो WTOच्या. ते अमेरिकेचा मुद्दा आहे युनेस्को संदर्भात. याची थोडी पार्श्वभूमी बघूया. करंटचा मुद्दा एवढाच आहे की पुन्हा सामील झालेला आहे युनेस्कोमध्ये. 2017 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार होतं, राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांनी युनेस्कोमधून माघार घेतली होती, पण अजून आता 2023 मध्ये अमेरिका युनेस्कोमध्ये पुन्हा सामील झालेला आहे. युनेस्को संदर्भात आपण इथेच पाहूया. तर स्थापना आहे 16 नोव्हेंबर 1945 ला. IMP आहे. मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे. 194 सदस्य आहेत आणि 194 आता देश अमेरिकाचा आहे, प्लस 12 सहयोगी सदस्य आहेत. सध्या महासंचालक बघा ऑड्रे अझोले हे एक सध्या महासंचालक आहेत. आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, युनेस्को ही एक संयुक्त राष्ट्राची विशेषीकृत संस्था आहे, एक स्पेशल इन्स्टिट्यूट आहे युनेस्को. हे यावरती क्वेश्चन आलेला आहे. वरती पहा WTO. इथे बघा WTO संदर्भात मी ते दिलेलं आहे, पण इथे बघा युनेस्को ही एक विशेषीकृत संस्था आहे, पण WTO ही विशेषीकृत युनोची संस्था आहे का, तर नाहीये. तर यावरती पण ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे, इथे कन्फ्युज होऊ नका. WTO ही युनोची विशेषीकृत किंवा स्पेशल इन्स्टिट्यूट नाहीये, त्यामुळे युनेस्को आहे. या दोन्हीवरती पण क्वेश्चन आलेला आहे, कन्फ्युज होऊ नका. तर बघा आता जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक 2023 आपण पाहूयात. वर्ल्ड कॉम्पिटिटिव्ह इंडेक्स. तर सर्वात स्पर्धात्मक देश जगामध्ये कोणते आहेत, तर बघूया. डेन्मार्क 2022 प्रथम आला होता, 2022 ला पण आणि 2023 ला पण आहे. तर डेन्मार्क हा सर्वात स्पर्धात्मक देश जगामध्ये ठरलेला आहे. आयर्लंड दुसरा आहे, स्वित्झर्लंड तिसरा आहे आणि चौथा सिंगापूर. भारतामध्ये रँकिंग पाहूया. तर भारत 2022 मध्ये 37व्या क्रमांकावर होता, तर 2023 मध्ये 40व्या क्रमांकावर 64 देशामध्ये तर घसरलेला आहे. आता जागतिक शांतता निर्देशांक आपण पाहूया 2023चा. सर्वात शांतताप्रिय देश आणि सर्वात अशांत देश. तर बघा आईसलँड 2008 पासून प्रथम आहे मित्रांनो. आईसलँड सर्वात शांतताप्रिय देश आहे. डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकावर आहे, तिसऱ्या क्रमांकावर आयर्लंड आणि चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रिया. तर सर्वात अशांत देश म्हणून इथे गणला जातो तर अफगाणिस्तान. सलग 8व्या वर्षी म्हणजे 163वा देश आहे हा. 163 देशामध्ये जागतिक शांतता निर्देशांकाची रँकिंग केलेली आहे. तर 163वा आणि सर्वात अशांत देश म्हणजे सर्वात तळाकडील देश जो अफगाणिस्तान आहे आणि सलग 8व्या वर्षी आहे. तिथे खूप तो प्रदेश खूप अशांत राहतो अफगाणिस्तान, हा लक्षात ठेवा. पुन्हा येमेन 162 आहे, 161 सिरिया आहे आणि 160 दक्षिण सुदान आहे. भारतातील रँकिंग पाहूया 163 देशामध्ये. भारत हा 2022 मध्ये 128 होता, तर 2023 मध्ये 126 वी रँक आहे, म्हणजे सुधारलेला आहे दोन्ही. FAO महासंचालकपदी आपण बघूया कोण. FAO महासंचालकपदी पुनर्निवड इथे झालेली आहे, तर कोणाची आहे तर बघा कू डोंग्यू हे महासंचालक यांची पुनर्निवड. FAO म्हणजे याचं लॉंग फॉर्म बघूया, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. स्थापना आहे 16 ऑक्टोबर 1945 ला FAOची. आणि इथे रोम इटली येथे याचं FAOचं मुख्यालय आहे. तर हे महासंचालक बघा FAOचे पुनर्निवड झालेली आहे. कू डोंग्यू हे महासंचालक आहेत. नुसरत चौधरी बघा, नुसरत चौधरी यांच्याविषयी काय आहे तर हे अमेरिकेच्या पहिल्या मुस्लिम महिला आहेत, ज्यांची की फेडरल न्यायाधीश म्हणून पहिल्यांदाच म्हणून नेमणूक केलेली आहे. अमेरिकेच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला आहेत. तर महाराष्ट्र संदर्भात आपण पाहूयात. कामगार नियम बदललेले आहेत. तर बघा नवीन कामगार नियम आपण पाहूयात. तर बघा पहिल्यांदा कामगार हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो, तर कामगार हा विषय समवर्ती सूचीमध्ये येतो. असा क्वेश्चन येऊ शकतो मित्रांनो. तर कामगार हा विषय कशामध्ये येतो, राज्य सूची केंद्र सूची नाही, तर समवर्ती सूचीमध्ये हा कामगार विषय येतो. तर बघा अगोदर 29 कामगार कायदे होते, तर त्या 29 कामगार कायद्याचं एकत्रित करून 4 कामगार संहिता म्हणजे 4 कामगार कोड तयार केलेले आहेत. तर त्या 4 संहितेमध्ये जे काही बाबी आहेत तर त्या बाबी आपण इथे थोडं पाहणार आहोत.
यावरती क्वेश्चन येतो मित्रांनो. कामगार हा विषय समोरती सूचीमध्ये येतो. 50 पेक्षा जास्त कामगार ज्या कारखान्यामध्ये काम करतात तर त्या कारखान्यामध्ये पाळणाघर हे बंधनकारक आहे. पाळणाघर ठेवणे हे बंधनकारकच आहे. IMP क्वेश्चन आहे हा. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स फ्रेम करत आहे. पाळणाघर. आता 100 ज्या कारखान्यामध्ये 100 पेक्षा जास्त कामगार आहेत त्यामध्ये उपहारगृह हे बंधनकारकच आहे. ज्या कामगारामध्ये 250 पेक्षा जास्त कामगार आहेत त्यामध्ये कल्याण अधिकारी यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. कल्याण अधिकारी हा बंधनकारकच आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 2 मका संशोधन केंद्र आहेत, जी की नवीन मका संशोधन केंद्र हे स्थापन करण्यात येणार आहेत. तर ते कुठे आहेत? परभणी जिल्ह्यामध्ये सिल्लोड तालुका आहे. तर कोटनांद्रा व डोईफोडा ही 2 ठिकाणे आहेत जिथे की मका संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. तर बघा, मका या पिकाविषयी आपण पाहणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये 36% क्षेत्र या खालील मका क्षेत्राखालील आहे आणि 32% उत्पादन महाराष्ट्रामध्ये एकट्या मराठवाड्यात होतं मित्रांनो. टोटल महाराष्ट्रामध्ये जर मकाचं पीक हे जर लक्षात घेतलं तर मराठवाड्याचा जर विचार केला, एकूण मका खालील 36% क्षेत्र आणि 32% उत्पादन हे मराठवाड्यात होतं मित्रांनो. आणि जिल्हा जर विचार केला, महाराष्ट्रातील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे तर छत्रपती संभाजीनगर इथे आहे. आणि उत्पादनाचा जर संदर्भात जर विचार केला तर जालना जिल्हा आहे. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. तर बघा, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आयोग फ्रेम करतो मित्रांनो. हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे पहिले राज्य हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे आहे. सरळ सरळ क्वेश्चन विचारतो मित्रांनो. आर्थिक घडामोडी आपण पाहूयात. ऑगस्ट 2023 मधील जे काही आर्थिक घडामोडी आहेत त्या एक्झाम ओरिएंटेड आर्थिक घडामोडी आपण इथे आज पाहू. कर्नाटकमध्ये अंकोल तालुका आहे. तर त्या आंब्याला GI टॅग कारी इशाद हा आंबा आहे. तर त्या आंब्याला GI टॅग मिळालेला आहे, कारी इशाद. थोडी GI टॅग विषयी आपण इथेच माहिती पाहूया. तर GI टॅगने उत्पादन असल आहे ही खात्री होती मित्रांनो. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रिप्स अंतर्गत हा करार लागू होतो. तर भारतामध्ये GI टॅग ऍक्ट 1999 आहे मित्रांनो. यावरती पण क्वेश्चन आहे मित्रांनो. आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रिप्स अंतर्गत हा करार लागू होतो. भारतामध्ये GI टॅग ऍक्ट 1999 आहे. तर पहिलं उत्पादन दार्जिलिंग चहाचं आहे, जे की भारतातील पहिले GI टॅग मिळवणारे उत्पादन आहे. आणि महाराष्ट्रातील पहिले उत्पादन GI टॅग मिळवणारे कोणते आहे तर सोलापुरी चादर. यावरती क्वेश्चन आहे. ऑलरेडी या दोन्हीवरती पण क्वेश्चन, या ट्रिप्सवरती क्वेश्चन विचारलेला आहे, दार्जिलिंग चहावरती विचारलेला आहे, सोलापूर चादरवरती विचारलेला आहे. इथे ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023 इथे दिलेला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नुसार हा प्रकाशित केला जातो. भारतामध्ये 120 देशामध्ये 67व्या स्थानावर आहे भारत देश ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये. अव्वल देश कोणता आहे तर स्वीडन आहे, दुसरा डेन्मार्क आहे, तिसरा नॉर्वे आणि चौथा फिनलँड आहे. तर सर्वात शेवटी कोण आहे तर येमेन 120वा आहे. इथे टोमॅटोचा सर्वे केलेला होता 2021 ते 23 दरम्यान. तर टोमॅटो उत्पादनामध्ये घट दर्शवली आहे 2021-23च्या दरम्यानमध्ये. तर ही घट कोणामुळे दर्शवलेली आहे तर 2 विषाणू या टोमॅटोवरती पडतात. तर हे 2 विषाणू कोणते आहेत? TOMV म्हणजे टोमॅटो मोझॅक विषाणू आणि CMV म्हणजे कुकुंबर मोझॅक विषाणू म्हणजे काकडी मोझॅक विषाणू. हे 2 विषाणू टोमॅटो वरती आहेत. त्यामुळे या 2021 ते 23च्या दरम्यान जे काही सर्वे केला होता त्यांनी तर ते टोमॅटो उत्पादनासंदर्भात तर टोमॅटो उत्पादकता कमी या 2 विषाणूमुळे झालेली आहे. 2 विषाणू लक्षात ठेवा. तर बघा, इथे कर्जासंदर्भात भारताच्या बाह्य कर्जासंदर्भात RBIने एक रिपोर्ट दिलेला आहे. तर मार्च 2023 पर्यंतचा हा रिपोर्ट आहे. तर मग $624.7 अब्ज म्हणजे GDPचे 18.9% हे भारताचे बाह्य कर्ज आहे. अगोदर 22-23% होतं, आता 18.9% वरती आलेला आहे, म्हणजे कमी झालेला आहे. भारतातील निर्यात स्थिती आपण पाहूया 2022-23ची वस्तू संदर्भात. आणि राज्य कोणकोणते आहेत, सर्वात जास्त निर्यात कोणतं राज्य करतं आणि कोणत्या वस्तूची निर्यात करतं. तर बघा, इथे अभियांत्रिकी वस्तू आहे जी की USA ला आपण सॉफ्टवेअर, सगळ्यात जास्त सॉफ्टवेअर आपण USA ला प्रोव्हाइड करत असतो, निर्यात करत असतो. त्यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. अभियांत्रिकी वस्तू लक्षात ठेवा. दुसरा आहे पेट्रोलियम वस्तू उत्पादने, कच्चं तेल आपण घेतो आणि प्युरिफाय करून आपण निर्यात करत असतो. तिसरा आहे रत्न आणि दागिने. चौथं सेंद्रिय आणि अजैविक रसायने. आणि 5वा आहे औषध आणि फार्मास्युटिकल्स. तर बघा, निर्यातीनुसार राज्य बघा, पहिला आहे गुजरात, सर्वात जास्त निर्यात गुजरात राज्याकडनं होते. दुसरा आहे आपलं महाराष्ट्र, तिसरा आहे तामिळनाडू, चौथा आहे कर्नाटक, 5वा आहे UP उत्तर प्रदेश. तर बघा, इथे या 2 जरी गोष्टी लक्षात ठेवल्या, भारतातील निर्यात स्थिती जर निर्यात वस्तू जर कोणती आहे तर अभियांत्रिक वस्तू 1 आणि डायरेक्ट क्वेश्चन विचारतं
4 पर्याय पण देऊ शकतात. आणि राज्य कोणतं विचारतं, एक वन लाईनर क्वेश्चन मध्ये विचारतं डायरेक्ट गुजरात लक्षात ठेवा. दुसऱ्या क्रमांकाचा आहे महाराष्ट्र. आरबीआयचे ते चौथे डेप्युटी गव्हर्नर इथे अपॉइंट केले गेलेले आहेत. तर बघा त्याचं स्ट्रक्चर 1+4 आहे आरबीआयचं. तर महेश कुमार जैन यांची जागा स्वामीनाथन जानकीरामन यांनी घेतलेली आहे. सध्याचे 4 डेप्युटी गव्हर्नर पाहूयात कोण आहेत. टी शंकर आहेत, एम राजेश्वर राव आहेत, मायकेल पात्रा आहेत आणि आता अपॉइंट झालेले आहे स्वामीनाथन जानकीरामन. महेश कुमार जैन यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. ग्लोबल स्टार्टअप, आता ग्लोबल स्टार्टअप इकॉनॉमिक्स रिपोर्ट 2023 इथे दिलेला आहे. तर अव्वल स्टार्टअप परिसंस्था जगामधील आपण पाहूयात आणि भारतातील अव्वल स्टार्टअप परिसंस्था बघूयात. जागतिक क्रमवारीमध्ये भारतातील शहरे कोणती आहेत. तर जगातील बघा अव्वल स्टार्टअप कोण आहे, तर सिलिकॉन व्हॅली USA मधील, न्यूयॉर्क शहर 2 नंबर, लंडन UK आणि लॉस एंजेलिस USA मध्ये. तर जवळपास पहिल्या 4 मध्ये 3 USA मधीलच अव्वल स्टार्टअप आहेत परिसंस्था. तर या जागतिक अव्वल स्टार्टअप परिसंस्थेमध्ये भारतातील जे काही शहरे आहेत तर त्या शहरांचे कितव्या क्रमांकावरती यादी आहे बघा. तर बेंगळुरू आहे, जसं इथं सिलिकॉन व्हॅली, आता बेंगळुरू शहरालाच भारतातील सिलिकॉन व्हॅली असं म्हटलं जातं. तर बेंगळुरू 20व्या क्रमांकावरती आहे, दिल्ली 24व्या क्रमांकावरती आहे, मुंबई 31व्या क्रमांकावरती आहे आणि पुणे हे बघा, पुणे आपलं 40व्या क्रमांकावरती आहे. आपले मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळूर हे बघा. इथे बघा के राजारामन दूरसंचार सचिव यांची IFSCA अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर बघा IFSCA काय आहे पहा, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर्स ऑथॉरिटी, याचा लॉंग फॉर्म आहे. तर स्थापना याची बघा 1 एप्रिल 2020, कायदा 2019 आहे. गिफ्ट सिटी गांधीनगर येथे याचं मुख्यालय आहे. ही एक नियामक म्हणजे रेग्युलेटरी इन्स्टिट्यूट आहे. तर बघा ही काय करते, तर वित्तीय उत्पादने, सेवा आणि संस्थांच्या विकासासाठी पर्यवेक्षणासाठी एक जबाबदार असलेली एक नियामक संस्था आहे. याच्या संदर्भात बघा आता गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी कोण, हसमुख अदिया आहेत बघा. हसमुख अदिया गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. गिफ्ट सिटीवरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. के राजारामन दूरसंचार सचिव यांची IFSCA अध्यक्षपदी निवड झालेली आहे, एवढं लक्षात ठेवा. इथे बघा हा मुद्दा आहे. भारतातील सर्वात मोठ्या खासगी कोच फॅक्टरी मेदारेल फॅक्टरी आहे तेलंगणामध्ये. आणि इथे GI टॅग तामिळनाडूमध्ये एक थुतुकुडी एक ठिकाण आहे. तर तेथील ऑथूर या विड्यांच्या पानांना GI टॅग मिळालेला आहे. ऑथूर विड्यांची पाने, विड्यांच्या पानापासून हे बघा, आपण विड्यांच्या पानापासून विडी बनवतो. विडी जगातील अव्वल विद्यापीठे आणि भारतातील विद्यापीठेची रँक आपण पाहूयात. जगातील अव्वल विद्यापीठे बघा, तर MIT जे आहे अमेरिका येथील ते जगातील अव्वल विद्यापीठेमध्ये येतं. दुसरं आहे केम्ब्रिज विद्यापीठ, तिसरं आहे ऑक्सफर्ड विद्यापीठ, चौथं हार्वर्ड विद्यापीठ आणि 5वं आहे स्टॅनफोर्ड विद्यापीठ. तर भारतातील विद्यापीठामध्ये बघूया, हे जे अमेरिका MIT आहे ते 12व्यांदा सलग प्रथम आलेला आहे, अव्वल आलेला आहे. तर यामध्ये 49व्या क्रमांकावरती IIT बॉम्बे आहे भारतातील विद्यापीठ. 149वी रँक आहे IIT बॉम्बेची, 197वी रँक आहे IIT दिल्लीची, 225वी आहे IISc इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, IIT 271वी IIT खरगपूर, 278वी IIT कानपूर, 285वी IIT मद्रास आणि 407वी दिल्ली युनिव्हर्सिटी आहे मित्रांनो. ही अशी जगातील अव्वल विद्यापीठे आहेत आणि भारतातील विद्यापीठाची रँकिंग. ESARS ॲप लक्षात ठेवा. ESARS ॲप काय आहे, तर SHGS म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप्स म्हणजे स्वयं सहाय्यता गट जो असतो नाबार्ड अंतर्गत स्थापन केलेला. तर या गटांनी बनवलेल्या उत्पादनांसाठी विपणन उपक्रम वाढविणे म्हणजे मार्केटिंग प्रोग्राम. यांनी जे काही उत्पादन बनवलं त्यांच्या मार्केटिंगसाठी म्हणजे ते सेल होण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स वाढविणे हे ESARS ॲप्स म्हणजे मार्केटिंगचं काम हे ESARS ॲप करत असतं. या स्वयंसहायता गटांनी बनवलेल्या उत्पादनांसाठी जी काही मार्केटिंग करायची असेल तर ती ESARS ॲपद्वारे केली जाते. ESARS ॲप लक्षात ठेवा. SHGS ग्रुप म्हणजे स्वयंसहायता गटांच्या उत्पादनासाठी या संबंधी आहे. इथे बघा हा मुद्दा आहे सिकल सेल ॲनिमियाचा, हा एक रोग आहे. तर हा RBCचा रोग आहे. तर यामध्ये RBCचा आकार जो मृदू असतो तर RBCचा आकार हा कडक बनतो कोयत्याप्रमाणे आणि ते कोयत्याप्रमाणे दिसायला लागतात RBC. तर या सिकल सेल ॲनिमियाचं जे निर्मूलनाचं उद्दिष्ट आहे तर ते 2047 पर्यंत भारत सरकारने ठेवलेलं आहे. तर हा मुद्दा आहे लक्षात घ्या. 2047 पर्यंत सिकल सेल ॲनिमियाचे निर्मूलनाचे उद्दिष्ट आहे. ॲनिमिया म्हणजे त्याला तुम्ही पंडुरोग म्हणता.
त्यामध्ये RBCचं प्रमाण कमी होणे, त्यामध्येच लोहाचं प्रमाण कमी होणे, हे खूप साऱ्या गरोदर स्त्रियांमध्ये याचं प्रमाण दिसून येतं. त्यामध्ये त्याच्या उपाययोजनामध्ये फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देतात, जेणेकरून लोहाचं प्रमाण त्यांच्या रक्तामध्ये वाढावं. आशियातील अव्वल विद्यापीठे पाहूयात आपण. जगातील अव्वल विद्यापीठे बघितलेली आहेत. तर आशियातील सर्वात अव्वल विद्यापीठे जर म्हणलं तर चायनाचे पहिल्या आणि दुसऱ्या रँकवरती चायना आहे. सिनहुआ युनिव्हर्सिटी व पेकिंग युनिव्हर्सिटी 48व्या क्रमांकावर येते. IISc इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू आणि 95वी रँक आहे महात्मा गांधी युनिव्हर्सिटी. तर बघा पुढे पाहूया. आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स इथे दिलेला आहे, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. तर या संदर्भात आपण पाहूयात. तर MPI बघूयात. सुरुवात याची 2010 पासून आहे. 1997च्या HPIची जागा यांनी घेतलेली आहे. यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. हा प्रकाशित कोण करतो तर OPHI द्वारा प्रकाशित होतो. तर निर्देशांकामध्ये बघा 3 आयाम व 10 निर्देशांक वरून हा MPI काढला जातो. तर त्या 3 आयामामध्ये काय काय आहे, आरोग्य, हेल्थ, शिक्षण, एज्युकेशन, राहणीमान चा दर्जा म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, या 3 गोष्टी या 3 आयामामध्ये आहेत. आणि 10 निर्देशांकावरून या चारीवरती पण क्वेश्चन आलेला आहे. 2010 HPIची जागा OPHI द्वारे प्रकाशित 3 आयाम व 10 निर्देशांक यावरून काढला जातो हा MPI. हे सर्ववरती क्वेश्चन आहे, हे सर्व पाठात असलं पाहिजे. MPIचं मूल्य सध्या बघा 0.633 आहे. तर यामध्ये बघा बहुआयामी दारिद्र्य लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण भारतामध्ये कुठे आहे तर बिहारमध्ये 33.76 आहे सर्वात जास्त, झारखंडमध्ये आहे 28.21% आणि UPमध्ये आहे 22.93%. आता बहुआयामी दारिद्र्य लोकसंख्येचे सर्वात कमी प्रमाण पाहूयात. सर्वाधिक प्रमाण आपण पाहिलेलं आहे भारतामध्ये. सर्वाधिक कमी प्रमाण कुठे आहे बघा, केरळमध्ये आहे 0.55%, गोवामध्ये आहे 0.84%. बहुआयामी दारिद्र्य लोकसंख्येचे सर्वात कमी प्रमाण. तर केंद्रशासित प्रदेशमध्ये सर्वाधिक प्रमाण आणि सर्वाधिक कमी प्रमाण बघूयात. तर सर्वाधिक प्रमाण कुठे आहे तर दादरा नगर हवेली आणि दमन दीव 9.21% आहे आणि पुदुचेरीमध्ये 0.85% आहे सर्वात कमी प्रमाण. इथे सर्वाधिक घट MPI मध्ये पाहूयात आणि सर्वाधिक कमी घट इथे बघा, सर्वाधिक घट आणि सर्वात कमी घट. तर बिहारमध्ये सर्वाधिक घट इथे -18.13% आहे आणि सर्वात कमी घट बघा तर केरळमध्ये आहे -0.15%. महाराष्ट्र संदर्भात आपण पाहूयात. तर महाराष्ट्र संदर्भात बघा MPI मध्ये एकूण तीव्रता आहे 41.77%, ग्रामीणमध्ये बघा 41.94% आहे, तर शहरीमध्ये 40.96% आहे. तर महाराष्ट्रामध्ये MPI मध्ये सर्वाधिक प्रमाण कुठे आहे आणि सर्वात कमी प्रमाण कुठे आहे बघा. सर्वाधिक प्रमाण आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स बहुआयामी दारिद्र्य हे जे आहे ते नंदुरबारमध्ये 33.17% सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आहे याचं प्रमाण. तर दुसऱ्या क्रमांकावरती आहे धुळे 21.44% आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे परभणी 14.92% बहुआयामी दारिद्र्य इथे दिसतं. चौथ्या क्रमांकावरती वाशिम 14.54% आणि सर्वात कमी जे आहे बहुआयामी दारिद्र्यचं प्रमाण तर मुंबई उपनगरमध्ये आहे 1.15%. त्याखालील आहे 1.21% मुंबईमध्ये, नागपूरमध्ये 1.25% आणि सांगलीमध्ये 2.14% आहे. महाराष्ट्र संदर्भात आपण बहुआयामी दारिद्र्य कुठे जास्त सर्वाधिक प्रमाण जास्त आहे, सर्वाधिक कमी हे पाहिलेलं आहे. काही योजना इथे दिलेल्या आहेत. तर बघा जगन्ना अम्मा ओदी योजना ही आंध्र प्रदेशमध्ये आहे. तरी कशासाठी आहे तर बालकांना शाळेत घालावे यासाठी आणि एनरोलमेंट वाढावं या संदर्भात आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी इनिशिएटिव्ह अशा पद्धतीचे घेतलेले आहे. खर्ची पूजा हा एक महोत्सव आहे जो की त्रिपुरा राज्यामध्ये आहे. त्रिपुरा राज्यामध्ये हा महोत्सव साजरा केला जातो, खर्ची पूजा. तिसरा आहे मिथुन संक्रांती व राजा पर्व हा एक स्त्रीत्वाचा सण आहे जो की ओडिसामध्ये साजरा केला जातो. तर बघा एक गृहज्योती योजना कर्नाटक राज्याने सुरू केलेली आहे घरे उपलब्ध करून देण्यासाठी. मध्यम व गरीब लोकांसाठी घरे उपलब्ध करून देणे हे गृहज्योती योजना या योजनेमार्फत कर्नाटक सरकारने सुरू केलेली आहे. आता लडाखमध्ये एक फेस्टिवल आहे हेमिस फेस्टिवल. हा उत्सव लडाखमध्ये साजरा केला जातो, हेमिस फेस्टिवल. केर पूजा हा एक सण आहे जो की त्रिपुरा राज्यात साजरा केला जातो, केर पूजा. आपण सण आणि योजना इथे ऑगस्ट 2023 मधल्या इथे कव्हर केलेल्या आहे एक समोर इंडियन. पर्यावरणासंदर्भात आपण पाहूया. तर इथे मुद्दा आहे भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन ही हरियाणामध्ये सुरू करण्यात आली आहे. पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन. आणि हरित हायड्रोजन धोरण करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र. तशाच पद्धतीने भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन हरियाणामध्ये धावणार आहे. तर
जगामध्ये बघूया तर जगातील पहिला देश आहे जर्मनी या हायड्रोजनवरती ट्रेन चालू करणारा. तर चीन हा आशियातील पहिला व जगातील द्वितीय आहे. पहिला जर्मनी आहे आणि आशियातील पहिला व जगातील द्वितीय हा चीन आहे. भारतामध्ये हरियाणा येथे धावणार. तर न्यूझीलंड हा असा देश आहे इथे मित्रांनो. तर पातळ प्लास्टिकवर 1 जुलै 2023 पासून संपूर्ण बंदी करणारा न्यूझीलंड हा पहिला देश आहे. आता डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य कुठे आहे बघूया. तर ओडिसामध्ये बारगड जिल्ह्यामध्ये डेब्रीगड लक्षात ठेवा, ओडिसामध्ये आहे. ते IUCN रेड लिस्टमधील चौसिंगा हे या अभयारण्यामध्ये राहतात. ही एक योजना दिलेली आहे इथे पहा, मो जंगल जामी योजना. तर ओडिसामध्ये आहे. तर आदिवासींना त्यांच्या वन हक्कांना बळ देण्याच्या उद्देशाने ही योजना मो जंगल जामी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान संदर्भात आपण पाहूयात. टेलिमानस काय आहे. तर जम्मू काश्मीरने भारताचा पहिला चॅटबॉट सुरू केलेला आहे टेलिमानस या नावाने. भारताचा पहिला चॅटबॉट जम्मू काश्मीरने कोणत्या नावाने सुरू केलेला आहे तर टेलिमानस या नावाने. लिसा काय आहे बघा. तर देशातील पहिली प्रादेशिक AI वृत्त निवेदिका आहे जी की ओडिशा टीव्हीने याचं अनावरण केलेलं आहे लिसा. तर बघा XAI ही काय आहे. तर बघा इथे बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता नामक कंपनी स्थापन केलेली आहे इलॉन मस्क यांनी. हे इलॉन मस्क हे SpaceXचे संस्थापक देखील आहेत. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महत्त्वाचं आहे. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरण्यात आलेलं आहे तर ठिकाण आहे अमळनेर. याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर रवींद्र शोभणे. आणि या डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या कादंबऱ्या आहेत. प्रवाह ही कादंबरी आहे, रक्तध्रुव ही कादंबरी आहे, कोंडी आणि परगम या कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. संरक्षण व अंतरिक्ष या संदर्भात आपण पाहूयात. INS किरपाण संदर्भात आपण पाहूयात. ही स्वदेशी बनावटीची खुकरी वर्गातील क्षेपणास्त्र युद्धनौका आहे आणि आपण व्हिएतनामला भेट म्हणून ही INS किरपाण ही दिलेली आहे. ही करंटमधली न्यूज आहे, व्हिएतनामला भेट म्हणून दिलेली आहे. रॉचे नवीन प्रमुख पाहूयात, हे महत्त्वाचे आहेत. रवी सिन्हा यांची म्हणजे सामंत कुमार गोयल होते अगोदर, यांच्या जागी रवी सिन्हा यांची रॉ म्हणजे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग चे नवीन प्रमुख म्हणून आपण झालेले आहेत. तर बघा रॉची स्थापना बघा 1968 ची आहे. आणि भारतीय गुप्तचरांचे आपण जनक बघू तर कोण आहेत तर रामेश्वर नाथ काओ हे भारतीय गुप्तचरांचे जनक मानले जातात. आणि रॉची स्थापना आहे 1968 ची. नवीन संचालक रवी सिन्हा म्हणून सामंत कुमार गोयल यांच्या जागी नियुक्त झालेले आहेत. इथे काही 2 सराव दिलेले आहेत मी. भारत अमेरिका आणि भारत जपान युद्ध सराव मी इथेच कव्हर करतो. जिमेक्स 23 हा सराव जपान आणि भारत यांच्या दरम्यान विशाखापट्टणम म्हणजे नौदल हा सराव आहे. विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे झालेला आहे. साल्वेक्स म्हणजे भारत आणि अमेरिका हे नौदल सराव आहे. बघा भारत आणि मोस्टली यावरती खूप वेळेस क्वेश्चन आलेले आहेत. वज्रप्रवाहावरती क्वेश्चन आलेला आहे, युद्धाभ्यास. तर बघा भारत जपानवरती धर्मा गार्डियन, शून्य मैत्री. तर बघा भारत आणि अमेरिका संदर्भात बघा तर वज्रप्रहार, मलबार. आता मलबारमध्ये 4 देश आहेत, भारत, USA, जपान आणि ऑस्ट्रेलिया. युद्धाभ्यास हे लष्करी सराव आहे. कोप इंडिया हे हवाई सराव आहे आणि रेड फ्लॅग हे हवाई सराव आहे. तर असे 5 भारत अमेरिका युद्ध सराव आहेत. भारत जपान संदर्भात बघूया, मलबार पण आहे भारत जपान. धर्मा गार्डियन यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. वज्रप्रहारावरती आलेला आहे. वीर गार्डियन हवाई सराव आहे. सहयोगी कायजी हे तटरक्षक सराव आहे. आणि शून्य मैत्री हा पण महत्त्वाचा आहे, हवाई दल भारत जपान. आता इथे आपण चांद्रयान मोहीम संदर्भात बघूया. चांद्रयान 3 मोहीम इथे सध्या न्यूजमध्ये आहे. पण आपण इथे कम्पॅरेटिव्हली चांद्रयान 1, चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 इथेच घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला चांद्रयान 1 वर जरी क्वेश्चन आला किंवा चांद्रयान 2 वरती जरी आला तरी इथे कव्हर व्हावा. तर बघा चांद्रयान 1 बघू. तर 22 ऑक्टोबर 2008 मध्ये चांद्रयान 1 झालेलं होतं. प्रक्षेपक याचं होतं PSLV-XC11. तर बघा PSLV-XLC11 हे प्रक्षेपक आहे, लॉन्चर. यामध्ये घटक 2 होते, आर्बिटर आणि मून इम्पॅक्ट प्रोब. या आर्बिटरने चंद्रावर पाणी म्हणजेच रेणू शोधले होते. चंद्रावरती जे माती आहे त्या मातीमध्ये पाण्याचा अंश आहे असं रेणू यांनी या आर्बिटरने शोधलेलं होतं. सॉरी ते बघा. तर भारत हा त्यावेळेस 4था देश ठरला होता. USA, रशिया आणि चीन नंतर चंद्रावर जाणार भारत 4था देश ठरलेला होता. चांद्रयान 2 बघूया.
तर 22 जुलै 2019चं प्रक्षेपण आहे. तर प्रक्षेपक म्हणजे लॉन्चर GSLV MK3 M1 याद्वारे प्रक्षेपक केलं गेलं होतं. यामध्ये घटक बघा, इथे 2 आहेत, ऑर्बिटर, मून इम्पॅक्ट प्रोब. इथे ऑर्बिटर, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर हे 3 घटक आहेत. तर लक्ष्य होतं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा शोध घेणे. पण हे चांद्रयान 2 मिशन विक्रम लँडर आणि रोवरचं तो आदळल्यामुळे हे सक्सेसफुल झालं नव्हतं. तर त्यामुळे चांद्रयान 3 आपल्याला करावं लागलं. 14 जुलै 2023 रोजी प्रक्षेपक बघा LV-M3 इथे GSLV MK3 M1च्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं. इथे बघा LV-M3 या प्रक्षेपक माध्यमाद्वारे प्रक्षेपण केलेलं होतं. लॉन्च व्हेकल याचं लॉंग फॉर्म आहे लॉन्च व्हेकल मार्क 3. यामध्ये घटक बघा, विक्रम लँडर आहे, प्रज्ञान रोवर आहे, प्रपोल्शन मॉड्यूल आहे. तर ऑर्बिटर हे घटक आलेलं होतं. त्याच्यानंतर प्रपोल्शन मॉड्यूल हे ॲड करण्यात आलेलं होतं. तर इस्रोचे अध्यक्ष यावेळेस एस सोमनाथ होते. आणि बघा, भारत हा 4था देश ठरलेला आहे सॉफ्ट लँडिंग करणारा. चांद्रयान 3 म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती लँडिंग करणारा, सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा 4था देश ठरलेला आहे. USA, चायना आणि रशियानंतर. USA, चायना आणि रशियानंतर. गांधी शांतता पुरस्कार बघा, गांधीजींची 125वी जयंतीनिमित्त हा गांधी शांतता पुरस्कार 1995ला सुरुवात करण्यात आलेला आहे. तर गोरखपूर येथे गीता प्रेस याची स्थापना ही 1923ची मुख्यालय आहे गोरखपूर UPला. तर 2014मध्ये इस्रोला गांधी शांतता पुरस्कार देण्यात आलेला होता. तर गीता प्रेसला, गोरखपूरच्या गीता प्रेसला आता हे गांधी शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे. इथे बघा 2 पुरस्कार दिलेले आहेत. साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023चा आणि साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार, युवा पुरस्कार आणि बाल पुरस्कार. तर युवा पुरस्कारमध्ये बघा, विशाखा विश्वनाथ यांना हा युवा पुरस्कार 2023चा दिलेला आहे. यांची कविता संग्रह आहे स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना. विशाखा विश्वनाथ यांचा जो कविता संग्रह आहे स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना, या कादंबरीला किंवा या कविता संग्रहाला साहित्य अकादमी युवा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर साहित्य अकादमी युवा पुरस्कार केव्हा सुरू करण्यात आलेला आहे तर 2011ला. तर 24 भाषाकरिता हा युवा पुरस्कार दिला जातो. बक्षीस आहे 50,000 रुपये आणि 1 ताम्रपत्र. तर साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2023 संदर्भात पाहूयात. तर एकनाथ आवाड यांच्या छंद देई आनंद या कविता संग्रहाला बाल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. तर बाल साहित्य पुरस्कार सुरू 2010ला आहे आणि 24 भाषाकरिता हा पुरस्कार दिला जातो. काही पुस्तके आहेत तर बघा, काही इथे व्यक्ती दिलेले आहेत आणि त्यांचे कोणते पुस्तकं किंवा ग्रंथ आहेत इथे दिलेले आहेत. तर सतीश चंद्र यांची ए लाईफ वेल स्पेंड हे त्यांचं पुस्तक आहे. A.K. भट्टाचार्य इंडियाज फायनान्स मिनिस्टर हे बघा A.K. भट्टाचार्य यांचं पुस्तक आहे. रूपा राय यांचं द योगा सूत्राज फॉर चिल्ड्रन हे रूपा राय यांचं आहे. आणि अश्विंदर सारसिंग यांचं मास्टर रेसिडेन्शियल रिअल इस्टेट हे महत्त्वाचं आहे रिअल इस्टेट संदर्भात. अश्विंदर सारसिंग आणि इंडियाज फायनान्स मिनिस्टर A.K. भट्टाचार्य. रामचंद्र गुहा ही पण महत्त्वाची पर्सनॅलिटी आहे. तर रिबेल्स अगेन्स्ट द राज हे यांचं पुस्तक आहे. रिबेल्स अगेन्स्ट द राज, वेस्टर्न फायटर्स फॉर इंडियाज फ्रीडम. वेस्टर्न फायटर्स फॉर इंडियाज फ्रीडम हे रामचंद्र गुहा यांचं पुस्तक आहे. क्रीडा संदर्भात आपण पाहूयात. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 इथे दिलेला आहे. ऑस्ट्रेलिया वर्सेस भारत आहे. तर ऑस्ट्रेलिया इथे विजेता ठरलेला आहे. आशिया कबड्डी चॅम्पियनशिप ही भारत आणि इराण या 2 देशांदरम्यान झाली होती. तर भारत हा 8व्यांदा या आशिया कबड्डी चॅम्पियनशिप विजेता ठरलेला आहे. ही दक्षिण कोरियामध्ये झाली होती. आता क्रिस्टियानो रोनाल्डो संदर्भात पाहूयात. तर 200 आंतरराष्ट्रीय सामने यांनी खेळलेले आहेत आणि गिनीज बुक रेकॉर्डमध्ये यांची नोंद झालेली आहे. काही मी इथे दिनविशेष घेतलेले आहेत महत्त्वाचे जूनमधले. तर बघा, जागतिक सिकल सेल दिन 2047 पर्यंत निर्मूलन आपण पाहिलेलं आहे. 19 जून रोजी आहे. 17 जून रोजी जागतिक मगर दिन आहे. 20 जून रोजी जागतिक निर्वासित दिन आहे. 27 जून MSME दिन हा दिवस लक्षात ठेवा इकॉनॉमिक्स संदर्भात. राष्ट्रीय सांख्यिकी दिन पण लक्षात ठेवा 29 जून मॅथ संदर्भात. 30 जून आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन हे पण महत्त्वाचंच आहे. राष्ट्रीय टपाल कामगार दिन आहे 1 जुलैला. अमेरिकन स्वातंत्र्य दिन 4 जुलैला महत्त्वाचा आहे. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन. पण हे तर यावरती क्वेश्चन येतोच. जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी जाहीर म्हणजे कोणत्या दिवशी म्हणतात तर 11 जुलै. तर याचा संदर्भात सांगू इच्छितो. 11 जुलै 1983 रोजी जगातील लोकसंख्या ही 5 अब्ज झाली होती. त्यामुळे 11 जुलै ही डेट जागतिक लोकसंख्या दिन म्हणून मानली जाते. आता बघा 15 नोव्हेंबर 2023 ही एक डेट तुम्ही लक्षात ठेवायला
पाहिजे असं मला वाटतं. 15 नोव्हेंबर 2023. तर या 15 नोव्हेंबर 2023 या रोजी जगातील लोकसंख्या ही 8 अब्ज झालेली आहे. जसं की 11 जुलैला 5 अब्ज झालेली आहे. तशाच पद्धतीने 15 नोव्हेंबर 2023 रोजी जगातील लोकसंख्या ही 8 अब्ज झालेली आहे. तर अशा पद्धतीनं ऑगस्ट 2023 पूर्ण रिव्हिजन, एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन मी इथे घेतलेली आहे. तर अशा पद्धतीचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला जरूर भेट द्या. तिथे महत्त्वाचे फिगर्स आणि फॅक्ट्स सर्व विषयाच्या मी शॉर्ट्स फॉर्ममध्ये, व्हिडिओज फॉर्ममध्ये मी दिलेल्या आहेत. तरी थँक्यू मित्रांनो. आणि ही सिरीज 28 एप्रिल राज्यसेवा, 16 जून कंबाईन आणि बाकी सर्व एक्झामसाठी ही युजफुल ठरेल. आणि तोपर्यंत मी ही सिरीज मी कंप्लीट करणार आहे. आणि या पद्धतीची PDF ही तुम्हाला टेलिग्राम चॅनलला, महासिव्हिल सर्व्हिसेस हे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे, त्यावरती तुम्हाला मिळून जाईल. या सर्व शॉर्ट नोट्स, बाकी वाचण्याची गरज नाही आहे. वेळ इथे तुमचा वाचेल. आणि मी संपूर्ण एक्झाम ओरिएंटेड मी घेतलेला आहे, याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. तर बघा, धन्यवाद मित्रांनो.